मुरुड तालुक्यातील अनेक रस्ते दुर्लक्षित असून रस्त्यांवर खाच खळगे व मोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे पार दुरावस्था झाली असून बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले आहे। प्रवासी आणि जनतेचे कोणी ऐकायला तयार नाही। ही बातमी सविस्तर शेवटपर्यंत पहा। मुरुड तालुक्यातील शाळा व मुरुड रस्त्यावर मांडला प्रशासकीय मार्ग 4 ते बोहीघर टेंभुर्ली या दुर्गम ग्रामीण भागातील रस्त्यांची खाच खळगे व खड्ड्यामुळे पार दुरावस्था झाली आहे। याकडे संबंधित बांधकाम खात्याचे दुर्लक्ष असल्याबद्दल ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत। ज्येष्ठ नागरिक, बोर्ली मांडला, मुरुड वारीबाग येथे जा-ये करणारे तसेच शालेय विद्यार्थी यांना यामुळे त्रास सहन करावा लागतोय। स्थानिक लोकप्रतिनिधी व संबंधित बांधकाम खात्याने यात तातडीने लक्ष पुरवून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून जोर धरीत आहे। आमचे प्रतिनिधी राजीव नेवासेकर यांनी मुरुड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश उर्फ बाबू नागावकर यांच्याशी संवाद साधला। पाहूया नागावकर काय म्हणाले। नमस्कार, तुमचा प्रश्न एकदम रास्त आहे। खरा बघायचं झालं तर मागे 3 ते 4 वर्ष हा जिल्हा परिषदचा रस्ता आहे। ह्याच्यावरती कुठला निधी काय वर्ग झालेला नाही आणि आमच्या निवडणुका पार होत असताना जवळ 5 महिन्याचा कालावधी उलटलेला आहे। हा कालावधी उलट असताना त्यामध्ये वेगवेगळ्या समित्यांच्या स्थापना, त्यामध्ये येणाऱ्या आचारसंहिता, ह्याच्याचा कालावधी 4 महिन्याचा उलटून गेला आहे। खऱ्या अर्थानं जर निधी प्राप्त असेल तर तो रस्ता करणं सोपं होईल, पण त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सभा आयोजित होऊन त्यामध्ये आम्ही प्रथम प्राधान्य या विषयाला देऊ। आज जर बघायला तर माननीय आमदार कार्यसम्राट महेंद्रशेठ दलवी यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही रोज कानावरती या रस्त्याबद्दल बोललो आहे। पण सध्या पालकमंत्र्यांसुद्धा तिढा आहे। पालकमंत्री पदावर आज विराजमान झाले तर जिल्हा नियोजन फंडसुद्धा वाटप होणं बाकी आहे। त्यातून सुद्धा हा रस्त्याचा आम्ही मार्ग लावू, कारण आम्ही आमदार साहेबांनी शब्द दिले का रस्ता कुठल्या परिस्थितीत आपण करायचा आहे, पण त्यासाठी येणारा निधीच्या माध्यमातून आम्ही हा रस्ता पूर्ण करू। लोकांच्या सुखसोयी या खऱ्या अर्थाने अडथळा निर्माण होते। रस्ता खराब असल्यामुळे मुलांना येणं जाणं रस्ता आहे, एस टी बंद होत आहे, हे वारंवार प्रश्न आम्हाला उद्भवत आहे। मी पण त्याच विभागात राहत असल्याकारणाने पण हे गोष्टी करत असताना निधीचा वाटप होणं गरजेचं आहे। निधी जर उपलब्ध झाला तर रस्ता येणाऱ्या दिवाळी या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपण हा प्रश्न खरोखर गांभीर्याचा असल्याने मला जर विचारला असला तर एक जिल्हा परिषद मेंबर यांच्या नात्याने आम्ही या प्रश्नाला मार्गी लावू आणि आमची प्रवाशांची अडचण ती माझीसुद्धा अडचणच आहे, त्यामुळे आम्ही याला प्राधान्य देऊ। एवढंच बोलतो, थांबतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।